मनसेने कशा प्रकारे या गोष्टीचा पर्दाफाश केला। मात्र या संदर्भात आता कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांची आहे। बातमी मोठी आहे। केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरती लावलेले 20% शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केलेले आहे। श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्क 20% कमी केलेला आहे आणि अधिकाधिक कांदा आयातीचे सुद्धा प्रयत्न सुरू केलेले आहेत। आणि असं असल्यानं नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाल कांदा हा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावरती आधारित चांगला दर मिळावा, यासाठी केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने रद्द करणं आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय।